तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। काथरगाव ग्रामपंचायतच्या वतीनं गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी। गाडगेबाबा जयंतीनिमित्त गावामध्ये स्वच्छता अभियान। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत पिंपरी काथरगाव येथे गाडगेबाबा जयंती पर्वावर ग्रामपंचायत मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत 23 फेब्रुवारी रोजी गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून पिंपरी काथरगाव गट ग्रामपंचायतच्या वतीने गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी गाडगेबाबाच्या वेशभूषेत स्वच्छता दिंडी काढून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले। या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णाताई टापरे, उपसरपंच कुसुमताई डाखोडे, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। यांचं चरित्र आज लोकनियुक्त सरपंच तथा माझे मित्र गणेशराव टापरे यांना मी सस्नेह भेट देत आहे। यांनी स्वीकारावं आणि वाचन करून पुढील तुमच्या आयुष्यात तुमच्याकडून मला अजून खूप अपेक्षा आहे। आणि राहिला प्रश्न तुम्हाला मदत करायची, जोपर्यंत जिवंत आहे तुमच्या सोबत राहील, मागं नाही राहायचं, सोबत खऱ्या अर्थानं तुमच्या गावावर आलेले हर संकटाशी सामना करण्यासाठी गणेशराव सरपंच नसतानाही कदाचित लोकांना आठवत नाही, केव्हाही असं वाटते की जेव्हा बैलगाडी गाडं ओढत असते तेव्हा त्या गाड्याखाली चालणारं पुत्र त्याला असं वाटते की हा रोज मीच ओढत आहे। एका कवीनं म्हटलं, गुरुजी बाबासाहेब तुमच्या नावावर शिवाजी पार्क भरतो खचाखच आणि बंडी खालचं पुत्र म्हणते मीच ओढतो हा रथ। तर असं काही नाही। जेव्हा हा जो पूल झाला, या पुलाचा खरा शिलेदार जर कोणी असेल तर हे गणेश टापरे। याचं मी ज्वलंत उदाहरण आहे। मी जेव्हा या अभियंता जितेंद्र काळे त्याला बोललो होतो, म्हटलं साहेब तुम्ही पूल इतका सुंदर केला की खूपच सुंदर केला, पण याला वेळ लावला। पण याचं श्रेय म्हटलं तुम्ही सोशल मीडियावर जाते, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला नागपूरला, म्हटलं या पुरस्काराचा खरा मानकरी तो गणेश टापरे आहे। त्यानं दाखवून दिलं तुम्हाला की या गावात यासाठी रस्ता नाही, या गावातला कोणी एक मातंग समाजाचा पेशंट होता, तो डिलिव्हरीचा पिरियड होता, या नदीला मोठा पूर होता आणि खाटेवरून तो पेशंट पैलतीरावर न्यायचा होता आणि वरवटला दवाखान्यात त्याचे उपचारासाठी त्याला न्यायचं होतं, तर खाटेवर तो नेला। आणि तेव्हा 2G होतो, आता 4G 5G झालं। 2G होतं, त्या 2G ची सुरुवात माझा मित्र पत्रकार अनिस आम्ही ते पाहिलं, ते फोटो आमच्याकडे आले। आम्ही त्या बातमीचा इतका उदो केला की नाईलाजानं गणेश टापरेचा विरोधक, राजकीय विरोधक असलेला इथला सन्माननीय आमदार यांनी त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केला। एक आमचे मित्र होते अभियंता, खामगावचे मुख्य अभियंता, आम्ही त्यांनाही भेटलो की बा या गावाला खरंच गरज आहे, इकडे पाण्याची टंचाईतही आहे, तुम्ही जर पूल कम बंधारा जर केला तर होऊन जाईल, या लोकांचं भलं होईल। तर त्या अभियंत्यानं आमचं ऐकलं, आमदाराच्या कानावर हे बाब घातली आणि तो पूल तुमच्या आज सोयीसाठी उभा आहे। याचं सर्व श्रेय गणेश टापरेला जाते। आणि असंख्य मुद्दे आहेत। मी पत्रकारितेत असताना गणेश टापरेचे जे आंदोलनं असतील, मी एक दिवस त्यांचं आंदोलन होतं तहसील समोर, तर मी 3 दिवसाचा उपाशी होतो। मी म्हटलं मा मित्र उपाशी बसेला आणि आपली भूक काय कामाची। मी 3 दिवसाचा उपाशी असताना त्याची बातमी कव्हर करण्यासाठी मी रात्री 11:30 वाजता गेलो। 11:30 वाजता गेल्यानंतर हा माणूस त्या मागण्या काय आहेत काय नाही माझ्यासोबत चर्चा मसलत केल्या, भाऊ भोजने होते, आमचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी सगळीच होती। म्हणे गळ्यात तुही अशी एवढी काही लेखणी पाहिजे अशी तर धारदार नाही, पण हातवच ना कोण काढते। म्हटलं भाऊ असलेलं एखाद्या माणसाविषयी मनात असलेलं प्रेम असते आणि त्याच्या प्रेमापोटी हा आज उपाशी बसला, मी 3 दिवसाचा उपाशी आहे। हा गणेश टापरे म्हणे बा तू काय खातं तर सांग। म्हटलं काहीच नाही पाहिजे, तुला पाहिलं हेच माझी भूक हरास झाली। असंख्य उदाहरणं आहेत गणेश टापरेचे, हे तुम्हाला देता येईल। आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला हे सरपंच भेटले, तुम्ही सरपंच बनवले, हे सर्व गावकऱ्यांना तुमचे धन्यवाद देतो आणि सांगतो। आणि माझा या ठिकाणी जो सन्मान सत्कार केला, या सत्काराचे भागीदार हेच दोघंजणं आहेत। आणि गाडगेबाबांनी लिहिलेले सगळे संदेश तुमच्या तैलचित्रावर या शिक्षक मंडळींनी त्यांच्या चांगल्या सुपीक डोक्यातून या लहान बाळाला घडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। त्यांच्यासोबत राहा, पाठीशी राहू नका, पाठीशी राहिले की मागच्या मागं पडून जातात, म्हणून सोबत राहण्याचा प्रयत्न करा। आणि शिक्षक गोष्टींना विनंती करतो की तुमच्या हातून या गावातले मोठे IPS MPSC डॉक्टर वकील हे मुलं घडले पाहिजे आणि तुमचंसुद्धा नाव या गावच्या पटलावर राहिलं पाहिजे अशी तुम्हाला पुनश्च विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द थांबतो। जय भीम।
जय हिंद, जय भारत, जय